पुढची एक मोठी बातमी बघूयात। मुंबई ठाणे नवी मुंबईमधला सीएनजीचा पुरवठा अजूनही पूर्ववत झालेला नाहीये। मात्र काही ठिकाणी सीएनजी विक्री करायला सुरुवात झालेली दिसतेय। काही सीएनजीच्या पंपावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा या आजही बघायला मिळतात। वडाळा इथल्या महानगर गॅसच्या सिटी स्टेशनच्या ठिकाणी सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या गेल पाईपलाईन दुरुस्तीचं काम अजूनही सुरू आहे। त्यामुळे अजूनही काही सीएनजी पंपांमध्ये सीएनजीचा पुरवठा होत नाहीये। मुंबई ठाणे नवी मुंबईमधील 389 सीएनजी स्टेशनपैकी 225 सीएनजीचे स्टेशन सुरू झालेले आहेत। पाईपलाईन दुरुस्तीचं काम पूर्ण होईल आणि त्यानंतर सगळ्या सीएनजी स्टेशनवरती गॅसचा पुरवठा पूर्ववत केला जाईल। आज दुपारपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहिती मिळते। सीएनजी पुरवठा होत नसल्यामुळे ऑटो रिक्षा, टॅक्सी, सीएनजी बस या सगळ्यावरती परिणाम झालाय। आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्याला माहिती देत आहेत। अजय, यामिनी आपण जर पाहिलं तर मी सध्या चेंबूर येथील पेट्रोल पंपावरून हा आढावा घेतोय। या ठिकाणी आता हळूहळू जो आहे तो सीएनजी पुरवठा सुरू केल्याची दृश्य जी आहे ती पाहायला मिळतात। पण इथे जर पाहिलं तर मोठ्या अशा रांगा ज्या आहेत ते साधारणतः 700 ते 800 मीटर पर्यंत दूर गेलेल्या संपूर्ण रांगा आहेत। त्यामुळे एकीकडे हळूहळू जरी सीएनजी पुरवठा आला असला तरी कॅब चालक असतील, रिक्षा टॅक्सी चालक असतील, त्यांना सीएनजी भरण्यासाठी तासनतास आता रांगेत जे ते उभं राहावं लागतं आणि त्याच्यानंतरच त्यांना जो आहे तो सीएनजी त्यांच्या गाडीत भरला जातो। पण आणखी एक बाब म्हणजे की रविवारी संध्याकाळी जी आहे ती एकंदरीत सीएनजीचा पुरवठा खंडित झाला होता। गेलच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता। त्याच्यानंतर सोमवारी काल दिवसभर जो याचा फटका पडला होता आणि आज सकाळपासून आता सीएनजी पुरवठा जो आहे तो हळूहळू पूर्णतः नाही पण हळूहळू सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतं। आपण पेट्रोल पंपाच्या आतली सुद्धा दृश्य पाहू शकतो की नेमकं आता किती स्टेशन्स ह्या ठिकाणी सुरू झालेले त्याचा आढावा आपण या ठिकाणाहून घेणार आहोत की किती पेट्रोल पंप सुरू आहेत। कारण की याच्या बाजूला जो पेट्रोल पंप आहे तिथे अद्यापही सीएनजी पुरवठा सुरळीत झालेला नाही, पण ह्या ठिकाणाचा सीएनजी पुरवठा जो आहे तो सुरळीत झालेला आणि हळूहळू रिक्षा, टॅक्सी असो, कॅब चालक असो ते आता सीएनजी भरताना ह्या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे एकीकडे भली मोठी रांग पण दुसरीकडे आता दिलासा सुद्धा मिळताना पाहायला मिळतोय। कारण की संपूर्ण रोजगार यांचा रिक्षा टॅक्सीवर असतो आणि तो सुद्धा ठप्प झाला होता। संपूर्ण दिवस काल मुंबईत सीएनजी नव्हतं आणि त्यामुळे याचा फटका रिक्षा टॅक्सी चालकांना बसला होता, शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा बसला होता यामिनी। त्यामुळे आता हळूहळू जो आहे तो सीएनजी सेवा जी किंवा मग सीएनजी पुरवठा हळूहळू सुरू झालेला पाहायला मिळतो यामिनी। अगदी अजय, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.